नमस्कार मित्रांनो, रोहित खैरकर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. 26 एप्रिल 2026 रोजी झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई पदाच्या परीक्षेदरम्यान एका केंद्रावर मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे. आपण सगळेच खूप मेहनत करून परीक्षा देतो, त्यामुळे अशा घटना समजून घेणे सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे. हे सर्व नक्की कसे घडले, पुरावे काय सांगत आहेत आणि पुढे काय होणार आहे, या सगळ्याची एकदम सोप्या भाषेत आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग आपल्या या विश्लेषणाला सुरुवात करूया. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती समजून घेण्यासाठी आपण हे विश्लेषण 5 मुख्य भागांमध्ये पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहूया की नक्की गोंधळ काय झाला, त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष पुरावे, मग संगणकीय तपासणीचा धोका, पेपर फुटीचा संशय आणि शेवटी उच्च न्यायालयात शांततापूर्ण दाद कशी मागितली जाणार आहे. तर भाग पहिला, परीक्षेतील मोठा गोंधळ. आणि ही संपूर्ण घटना घडली आहे कल्याणमधील लक्ष्मण देवरे सोनवणे कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर. आता इथे नीट लक्ष द्या. नियम आणि अपेक्षेनुसार पहिल्या शिफ्टमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या शिफ्टचाच पेपर मिळायला हवा होता. हे तर अगदी साधं लॉजिक आहे. पण प्रत्यक्षात तिथे काय घडले? पहिल्या शिफ्टच्या उमेदवारांना चक्क दुसऱ्या शिफ्टचा पेपर वाटण्यात आला. विचार करा, हा किती मोठा निष्काळजीपणा आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष पुरावे. आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की हे खरंच घडलंय का आणि याचे पुरावे काय? तर तेच आपण आता पाहणार आहोत. नितीन चिंडाली या विद्यार्थ्याचा हा अनुभव बघा. तो स्वतः पहिल्या शिफ्टमध्ये होता आणि त्याला दुसऱ्या शिफ्टचा पेपर मिळाला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा हे विद्यार्थी 4 वाजता बाहेर आले ना, तेव्हा त्यांनी तोच पेपर व्हॉट्सॲपद्वारे त्यांच्या दुसऱ्या शिफ्टला असलेल्या मित्रांना पाठवला. आणि हा काही फक्त एका विद्यार्थ्याचा दावा नाहीये. ॲडव्होकेट प्रियंका कचरे काय सांगतायत ते पहा. त्यांच्याकडे चक्क 3 उमेदवारांचे हॉल तिकीट आणि प्रत्यक्ष पेपर पुरावे म्हणून उपलब्ध आहेत, ज्यामध्ये एक त्यांच्या स्वतःच्या भावाचाही पेपर आहे. म्हणजे आपल्याकडे भौतिक पुरावे एकदम सुरक्षितपणे गोळा केले गेले आहेत. सचिन तळसरे यांचा हा अनुभव ऐकलात की तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य आणखी चांगलं समजेल. त्यांना कल्याणमध्ये दुपारी 3:30च्या शिफ्टला जो दुसऱ्या बॅचचा पेपर मिळाला, अगदी हुबेहूब तोच पेपर तिकडे संभाजीनगरमध्ये दुसऱ्या शिफ्टच्या उमेदवारांना 5:30 वाजता मिळाला. या सगळ्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि निराशा आहे. संकेतची ही प्रतिक्रिया बघा. चुकीचा पेपर मिळाल्यामुळे आता आपले पेपर कसे तपासले जातील या चिंतेने विद्यार्थी भरती रद्द करण्याची किंवा पुन्हा घेण्याची मागणी करत आहेत. विद्यार्थ्यांची ही हतबलता खरोखरच विचार करायला लावणारी आहे. आता आपल्या तिसऱ्या भागाकडे वळूया. संगणकीय तपासणीतील धोका आणि OMR शीटची अडचण हा या प्रकरणातील अत्यंत गंभीर तांत्रिक मुद्दा आहे. मित्रांनो, सध्याच्या काळात पेपर हे माणसांकडून तपासले जात नाहीत, तर ते कॉम्प्युटराइज्ड OMR पद्धतीद्वारे तपासले जातात. आता संगणक हे एक मशीन आहे. त्याला हे थोडीच माहिती असतं की हॉलमध्ये विद्यार्थ्यांना चुकून दुसरा कोणता पेपर देण्यात आला होता. तो फक्त OMR शीट घेतो आणि त्याच्या सिस्टीममध्ये पहिल्या शिफ्टसाठी जी आन्सर की फीड केलेली असते त्यानुसारच तो उत्तरे तपासतो. मग इथे सर्वात मोठी गोम काय आहे? पहिल्या शिफ्टच्या पोराने उत्तरे लिहिली आहेत ती दुसऱ्या शिफ्टच्या पेपरची, पण कम्प्युटर ती उत्तरे पहिल्या शिफ्टच्या आन्सर की सोबत पडताळून पाहणार. याचा थेट आणि भयानक अर्थ असा होतो की उत्तरे न जोडल्यामुळे या सेंटरवरील पहिल्या शिफ्टचे सर्वच विद्यार्थी मोठ्या संख्येने नापास होऊ शकतात. यात त्यांचं किती मोठं नुकसान आहे हे वेगळं सांगायला नको. आता भाग चौथा, पेपरफुटीचा संशय. या चुकीच्या पेपर वाटपाचा एक साखळी परिणाम कसा झाला ते आता आपण बघूया. या घटनाक्रमाकडे एकदम नीट लक्ष द्या. दुपारी 4 वाजता जेव्हा पहिली शिफ्ट संपूर्ण विद्यार्थी बाहेर येतात, तेव्हा त्यांच्या हातात दुसऱ्या शिफ्टचा पेपर असतो, बरोबर? 4:30 वाजता दुसऱ्या शिफ्टचे रिपोर्टिंग असते. आता यामधल्या अर्ध्या तासात तो पेपर व्हॉट्सॲपद्वारे दुसऱ्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांपर्यंत अगदी सहज पोहोचतो. म्हणजेच दुसऱ्या शिफ्टच्या उमेदवारांना पेपर सुरू होण्याआधीच तो फुटला. आणि मित्रांनो, हे नुसते हवेतले आरोप नाहीत. याची पुष्टी करणारे भक्कम पुरावे आता जमा करण्यात आले आहेत. वेळेची नोंद असलेले व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉट्स, उमेदवारांचे हॉल तिकीट, प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका आणि OMR शीटच्या प्रती यांसारख्या अत्यंत सबळ पुराव्यांचा यात समावेश आहे. आता शेवटचा आणि 5वा भाग, उच्च न्यायालयात शांततापूर्ण दाद. आता यातून मार्ग कसा निघणार? हा पुढचा घटनाक्रम खूप आशादायी आहे. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक भरतीत असाच एक प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा शांततापूर्ण मार्गाने प्रशासनाची भेट घेऊन तो प्रश्न यशस्वीपणे सोडवण्यात आला होता.
अगदी त्याच धर्तीवर आता कल्याण सेंटरचे सर्व डिजिटल आणि भौतिक पुरावे जमा करण्यात आले आहेत आणि लवकरच हे सर्व पुरावे घेऊन उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय रजिस्ट्रार यांची भेट घेतली जाणार आहे, जेणेकरून न्यायालयाला सत्य परिस्थितीची जाणीव होईल. आणि म्हणूनच शेवटी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतो की न्यायालय या भक्कम पुराव्यांची दखल घेईल का? ज्या विद्यार्थ्यांचे यात काहीच चुकीचे नव्हते त्यांना न्याय मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काळात नक्कीच मिळेल. मित्रांनो, नेहमी असेच प्रेरित राहण्यासाठी आणि नवनवीन मोटिवेशनल थॉट्ससाठी रोहित खेरकर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तिथे आपण नेहमी कनेक्टेड राहू शकतो. जर तुम्हाला MPSC किंवा सरळ सेवा परीक्षांबद्दल अधिक माहिती हवी असेल तर हे विश्लेषण नक्की पहा. आणि हो, जाता जाता रोहित खेरकर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ज्ञान वाढवत रहा, शिकत रहा. धन्यवाद.